भारताच्या इतिहासात काही युद्धे असे आहे जे फक्त युद्धासाठी नाही तर स्वाभिमानासाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक महान नाव म्हणजे महाराणा प्रताप. मेवाडचा हा शूर राजा ज्याने अकबराच्या विशाल साम्राज्यासमोरही कधीही झुकण स्वीकारली नाही. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र ह्या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही रंजक, प्रेरणादायी आणि थोडेसे कमी ऐकलेले 5 किस्से जाणून घेणार आहोत, जे आपल्याला धैर्य, निष्ठा आणि स्वाभिमान यांचा खरा अर्थ शिकवतात. तर चला मग सुरू करूया आजचा हा खास प्रवास महाराणा प्रताप यांच्या शौर्य कथांचा. पहिला किस्सा, चेतक निष्ठेचं अमर उदाहरण. महाराणा प्रताप यांच्या आयुष्यात जर कोणी सर्वात जवळचा आणि विश्वासू साथीदार असेल तर तो म्हणजे त्यांचा घोडा चेतक. हल्दी घाटीच्या युद्धात महाराणा प्रताप गंभीर जखमी झाले होते. शत्रूंच्या मोठ्या सैन्याच्या वेढातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं, पण चेतकने आपल्या मालकाला वाचवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. असं सांगितलं जातं की चेतकने जखमी अवस्थेतही एका मोठ्या नाल्यावरून प्रचंड उडी मारून महाराणांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. त्या उडीनंतर चेतकने आपले प्राण सोडले. ही कथा फक्त घोड्याची नाही तर निष्ठा, त्याग आणि प्रेमाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. दुसरा किस्सा, हल्दी घाटीचं युद्ध, स्वाभिमानाचा संघर्ष. 1576 साली झालेलं हल्दी घाटीचं युद्ध हे भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. हे युद्ध महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये झालं होतं. अकबराच्या विशाल आणि सुसज्ज सैन्याचं नेतृत्व मानसिंग करत होते, तर दुसरीकडे महाराणा प्रतापांकडे संख्येने खूपच कमी सैन्य होते. तरीही या असमान परिस्थितीत महाराणा प्रतापांनी अद्भुत शौर्य आणि नेतृत्व दाखवले. त्यांनी रणभूमीत अतिशय धैर्याने लढा दिला आणि शत्रूला कडवी टक्कर दिली. परिस्थिती अत्यंत कठीण होत गेल्यामुळे महाराणा प्रतापांना रणभूमीतून तात्पुरता मागे हटाव करावा लागला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही शरणागती स्वीकारली नाही. ते कधीही मुघलांच्या हाती कैद झाले नाहीत आणि त्यांनी पुढेही मेवाडच्या जंगलात राहून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला. इतिहास सांगतो की हल्दी घाटीचं युद्ध हे फक्त विजय किंवा पराजयाचं युद्ध नव्हतं, तर ते होतं स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि आत्मसन्मानासाठी लढलेलं एक महान प्रतिकात्मक युद्ध. तिसरा किस्सा, भील समाजाची साथ. महाराणा प्रतापांची खरी ताकद त्यांच्या राजवाड्यात नव्हती तर डोंगर दऱ्यात राहणाऱ्या भील समाजात होती. जंगल, डोंगर आणि कठीण भूभागात भील योद्धे महाराणांना मार्गदर्शन करत, अन्न पुरवत आणि शत्रूवर गुप्त हल्ले करत. त्यांनी महाराणांना फक्त राजा म्हणून नाही तर स्वतःचा रक्षक म्हणून स्वीकारलं होतं. हा किस्सा आपल्याला सांगतो की खरी शक्ती संख्या नाही तर जनतेचा विश्वास असतो. चौथा किस्सा, भामाशाह यांची ऐतिहासिक मदत. महाराणा प्रताप जंगलात संघर्ष करत असताना त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती, ते म्हणजे आर्थिक संकट. त्यावेळी त्यांच्या विश्वासू मंत्री भामाशाह यांनी आपलं संपूर्ण धन महाराणांना अर्पण केलं. या धनामुळे महाराणांनी पुन्हा सैन्य उभं केलं आणि मेवाडची ताकद वाढवली. हा किस्सा आपल्याला शिकवतो की देशभक्ती म्हणजे फक्त शब्दातून व्यक्त होणे नाही तर कृतीतून सर्वस्व अर्पण करणे हा आहे. पाचवा किस्सा, जंगलातील कठीण जीवन, संघर्षाची खरी परीक्षा. हल्दी घाटीच्या युद्धानंतर महाराणा प्रतापांना परिस्थितीमुळे मेवाड येथील डोंगर दऱ्यांचे जंगल हेच आपले निवासस्थान करावे लागले. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ मानला जातो. अन्न, निवारा आणि सुरक्षितता यांची कमतरता असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. काही लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की त्यांनी जंगलातील कंदमुळे आणि साधं अन्न खाऊन दिवस काढले. एक गोष्ट मात्र नक्की, या संपूर्ण काळात महाराणा प्रतापांचा आत्मसन्मान, धैर्य आणि स्वातंत्र्यासाठीचा निर्धार कधीही कमी झाला नाही. महाराणा प्रताप यांचे जीवन म्हणजे फक्त इतिहास नाही तर तो स्वाभिमान, त्याग, धैर्य आणि न झुकणाऱ्या इच्छाशक्तीचा जिवंत धडा आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की सत्ता मिळवणं महत्त्वाचं नाही तर स्वतःचा सन्मान टिकवणं हेच खरं मोठेपण आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला महाराणा प्रताप यांच्याबद्दल अजून काही रंजक किस्से माहिती असतील तर कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.